नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणानंतर देशभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी अर्थात उद्या 21 जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी वायुसेना, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य पोलीस दलाची मदत घेण्यात आली आहे. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते, त्याचवेळी स्वतःभोवती देखील फिरत असते. सूर्याभोवती फिरण्याच्या क्रियेला परिभ्रमण तर स्वतःभोवती फिरण्याच्या क्रियेला परिवलन म्हणतात. मात्र पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशानं कललेला असलेला दिवस आणि रात्र यातील काळामध्ये अंतर असतं आणि ते सतत बदलत राहतं. या परिक्रमेत 21 जून अर्थात उद्याचा दिवस 13 तास 13 मिनिटांचा राहील. यामुळे 21 जून रोजी वर्षातला सर्वात मोठा दिवस हा मानला जातो. अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरू असून नगराध्यक्ष पदासाठी 5 तर नगरसेवक पदासाठी 75 उमेदवार रिंगणात आहे. 17,933 मतदार संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावणार आहे. दरम्यान अकोट नगर परिषद प्रभाग क्रमांक 4 मधील रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे. अमरावती ग्रामीण हद्दीतील बरेच वाहन चालकांनी त्यांच्या दुचाकी वाहनांना विशेषतः बुलेट गाड्यांमध्ये नियमबाह्य पद्धतीनं मॉडिफाईड सायलेन्सर बसवून किंवा सायलेन्सरमध्ये कटआउटचा वापर करून सायलेन्सरचा आवाज थेट बाहेर काढून फटाक्यांसारखा आवाज येईल अशी रचना केली होती. अशा 150 दुचाकी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अकोल्यात जागतिक सिकलसेल दिनानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला आणि शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानं प्रभात फेरीचं आयोजन काल करण्यात आलं. सिकलसेल रोग ओळखा, तपासणी करा, निरोगी भविष्य घडवा या संदेशासह नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी रक्तदानाचं महत्त्व अधोरेखित करत रक्तदान करा, जीवन वाचवा, तसंच रक्तदान हेच महादान अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.